नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये साईनगर प्रभागात एक खळबळ बातमी. भाजपा नेते तुषार भारतीय यांनी स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार सचिन भेंडे यांच्या नामांकनावर आक्षेप घेत मोठा गदारोळ उडाला. तुषार भारतीय यांनी दावा केला की भेंडे हे कंत्राटदार असून महानगरपालिका आणि जिल्हा नियोजनाच्या कामाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अजूनही चालू आहे. लायसन्स सरेंडर केलं तरी जुना करार अबाधित असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासह पुरावे सादर केले. RO कन्फ्युज झाले. आयुक्त आणि लॉ ऑफिसरकडे पत्र व्यवहार झाला. लॉ ऑफिसर राहुल धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले की करार हस्तांतरित होऊ शकत नाही, तरी घाईत नामांकन वैध ठरलं असा आरोप केला आहे. भाजपाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण हिअरिंग नंतर कोर्टाने इलेक्शन पिटिशन सुचवली. नाताळ सुट्टीमुळे याचिका मागे घेतली आणि आता जनतेच्या अदालतीत जाण्याचा निर्णय. तुषार भारतीय यांनी सांगितले की 4 वर्षापासून जनप्रतिनिधी नसल्याने शहर लुटलं गेलं. साईनगरमध्ये भाजपाने मैदान, नाट्यगृह, पूल आणि रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये आणले. जनता भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पत्रकार परिषद घेण्यात आली, काय नेमकं कारण होतं, काय सांगा? पत्रकार परिषदेमध्ये मी हेच सांगितलं की जो अन्याय आरोप कडून झालेला आहे रिटर्निंग ऑफिसर बंडेरा की एक आम्ही ऑब्जेक्शन सचिन भेंडे नावाच्या उमेदवारावर आम्ही दाखल केलं होतं आणि ते दाखल केल्यावर रिटर्निंग ऑफिसरनी ही टेक्निकल बाब आहे, मला त्यात नेमकं काय आहे हे कळत नाही, कन्फ्यूज आहे आणि माननीय आयुक्तांनी त्याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारचं पत्र लिखित स्वरूपात दिलं आणि ते पत्र येण्याच्या अगोदरच त्यांनी तो पेपर नामांकन अर्ज आहे तो स्टँड केला आणि तो स्टँड केल्यानंतर अर्ध्या एक तासांनी ते पत्र आलं की आजही तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि डिफेक्ट लायबिलिटीज हा कॉन्ट्रॅक्टरचाच भाग असल्याने, कॉन्ट्रॅक्टर भाग असल्याने आणि तो हस्तांतरित नसल्याने तो कॉन्ट्रॅक्टर आहे अशा पद्धतीचा निर्णय महानगरपालिकेने दिला आणि त्यावेळी आम्ही म्हटलं की आता तुम्ही रिव्ह्यू करा. रिव्ह्यूचा अधिकार मला नाही आणि हे स्पष्ट होतं तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आज न उद्या त्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार. आमदार रवी राणा म्हणतात की आपण केलेली याचिका हे फेटाळल्या गेली, फेकून देण्यात आली, काय सांगा? नाही, रवी राणांचा तसाही अभ्यास कमी आहे, त्यांचं शिक्षण त्याला तपासून पाहिलं पाहिजे कारण फेटाळली नाही. आम्हाला सांगितलं कोर्टाने की तुम्ही रेग्युलर इलेक्शन पिटिशन दाखल करा आणि तुम्ही कोर्टामध्ये जा असं आम्हाला सांगितलं आहे. आम्ही विड्रॉ केली आहे त्याच्या आधारावर इलेक्शन पिटिशन फेटाळली. मला असं वाटतं थोडासा अभ्यास त्यांचा कमी पडतो. मैत्रीपूर्वक लढत होती. मी पहिलेच सांगितलं की लढत कधीच मैत्रीपूर्ण नसते, निवडणुकीत बिलकुल नसते आणि भारतीय जनता पार्टी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते माझ्या प्रचाराला येणार आहे आणि या राज्याचा जो देवाभाऊ आहे तो देवाभाऊ आमच्या पाठीशी असल्याने स्पष्टच सांगायचं म्हणजे वासुदेव आमच्यासोबत असल्याने जिंकणार आम्हीच. निवडणुकीनंतर आपण याचिका दाखल करणार का? अरे आवश्यकताच पडणार नाही कारण की मी जिंकणार आहे. भाजपाचे उमेदवार आहात आणि भाजपाला हे त्यांना विचारलं पाहिजे. मला तर आलं तर चांगलंच आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी माननीय मुख्यमंत्री येणार आहेत. देवेंद्रजी माझ्याकडे येऊन गेले, 1 तास माझ्याकडे होते. त्यांनी मला सांगितलं की विचार तुला लढायचा आहे आणि निवडून यायचं आहे. माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत, माननीय सुधीर भाऊ येणार आहेत, माननीय चित्रताई वाघ येणार आहेत. भारतीय जनता पार्टीची जी संघटन शक्ती आहे आणि वोटरला असं वाटतं की 4 वर्ष साईनगरला ज्यांच्याकडे सफाईचा ठेका होता त्यांनी लुटला, फवारणी केली नाही, जुवारणी केली नाही, नाल्या साफ झाल्या नाहीत. त्याचा प्रचंड रोष आहे की साईनगरमध्ये आम्हाला गुंडशाही नाही तर एक शांततेचं वातावरण पाहिजे आहे आणि या मुद्द्यावर आणि आम्ही केलेल्या कामावर
अमरावतीकर जनता कमळाला आणि साईनगरामध्ये भाजपचे चारही उमेदवार अ मध्ये चेतन गावंडे, ब मध्ये मालानीताई, क मध्ये देशमुखताई आणि ड मध्ये तुषार भारतीय निवडून येणार. दिल्लीच्या राजकारणामध्ये अनेक प्रभागामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रभागात कोणत्या अजेंडामुळे आपल्याला नाही चुरशीची लढतच नाही होणार हो. नगर परिषदेमध्ये पाहिलं आपण सर्वदूर कमळ आहे. लोकांना भाजप पाहिजे, लोकांना कमळ पाहिजे, लोकांना नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजींचा एक प्रतिनिधी आपल्या प्रभागात पाहिजे, जेणेकरून निधी मोठ्या प्रमाणावर येईल. त्यामुळे चुरशीची लढतच नाही. तिकीट न मिळाल्याने आज सुद्धा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध संताप भाजपाचे पदाधिकारी व्यक्त केला आहे. नाही त्यांनी त्यांची रिॲक्शन दिली, पण मला असं वाटतं की ते लवकरच त्यांना ही गोष्ट लक्षात येईल आणि भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. मोठ्या मेहनतीने हा पक्ष आम्ही सगळ्यांनी उभा केला आहे. आम्ही 40 वर्ष झाले आम्ही या संघटनेमध्ये काम करतो आहे. आम्ही लहानाची मोठा हा पक्ष केला, हा विचार केलेला आहे. त्यामुळे त्यांची थोडीशी तात्पुरती रिॲक्शन असेल, पण त्यातून ते बाहेर येतील. या प्रकरणात निवडणुकीची रंगत वाढली आहे. पाहूया पुढे काय होते. अशा घडामोडीवर उमेश 24 चॅनल बारकाईने नजर ठेवत आहे. तोपर्यंत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.